चला मॅच स्टार्ट करा. मुगाई माता मुकपे त्यांच्या विपक्षामध्ये नेहा 11 या दोन टीम दरम्यान आजच्या दिवसातील लीग स्टेज मधील शेवटची मॅच आपण पाहतोय. या मॅच वरती बऱ्याचशा टीमचा निर्भर आहे. ही मॅच फार महत्वाची आहे. ही मॅच कोणताही संघ जर जिंकला ना तर बरंच काही अवलंबून या मॅच वरती आहे. जबाबदारी आता खऱ्या अर्थानं चला पुन्हा एकदा बासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्या मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आमच्या मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष असं स्वागत करूया. जाऊया मॅच कडे. दरम्यान दोन्हीही आपण पाहतोय दोन्हीही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करतायत. ते सलामीसाठी मैदानामध्ये ऑन साइडला हा फटका इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप मधनं चेंडू फरार झालाय. डीप एक्स्ट्रा फाईन लेगच्या पलीकडे चौकार. चला स्पीड अप करा. 4 धाबा आल्यात. 4 धाब्याने धावफलक 14. कट केलाय. स्लॅश करत असताना पॉइंट मधून चेंडूला काढलाय. जाईल चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एफर्ट चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. शेवटपर्यंत धावत राहिला. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूची अडवणी केली. तोपर्यंत मिळाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एक धाव आली आहे. एका धावेनं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 15 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. किरण पाटेकर डावकुऱ्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. कट केलाय. अगदी आपण पाहतोय इनफिल्डला क्लिअर करत असताना पॉइंट मधून चेंडूला काढलाय. सीमारेषेच्या पलीकडे किरण पाटेकरच्या बाट मधून आलाय. हा चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचं किताब या ठिकाणी राहिलं होतं. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रणय इकॉनॉमिकल स्पेल त्यांना हाताळलं. 3 विकेट त्यानं मिळवल्या. तो प्रणय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या प्रणय आपण आपला किताब घेण्यासाठी मॅन ऑफ द मॅचचं दरम्यान आपण पाहतोय 1 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 19. नवनाथ हा गोलंदाज होता. त्यानं खराब कामगिरी केली. त्यानं 2 विमर फेकले. त्यानंतर टीमचा कॅप्टन आला. त्याच्या विरोधामध्ये देखील आपण पाहतो किरण पाटेकरच्या बॅट मधून एक चौकार आला. चला मॅन ऑफ द मॅचचा आपण किताब या ठिकाणी देतोय. मी चैतन्य भोईर याला विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. ऑन साइडला सॉफ्ट हँडनं ड्राईव्ह केला. सॉफ्ट हँडनं फक्त चेक केला होता शॉट. 1 धाव आली. अजय शिर्केच्या बाट मधून धावा धावफलकावरती इथून पाहायला गेलं तर जाऊन पोहोचल्यात. आपण पाहता 20 धावा धावफलकावरती. जाऊया मॅच कडे. अगदी स्लो मॅच चालले मैदानामध्ये. थोडंसं स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी मुगाई माता मुकपे टीम. अनिकेत पाटील आलाय गोलंदाजीसाठी. त्याच्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अनिकेत पाटीलची ओर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. गरुलू मैदानावरती चांगली कामगिरी करत असताना अनिकेत पाटील आपल्याला अगदी P2च्या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. हा फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅरी झाली आहे झेल. मनोज कदमने पकडली आहे झेल. आणखीन एक पहिली विकेट आली आहे नेहा 11 टीमची. फलंदाज बाद होतोय किरण पाटेकर.
कमी गतीने टाकला होता ऑन साइडला. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. जाईल चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. आशिष देशमुखच्या बाटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय वैभव शेवालेचे जरूर राहिले होते, परंतु त्याचा अगदी बाजूने चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. 4 धाबा आल्या. 4 धाब्यानं आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचताय ते 24 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करत असताना नेहा 11 टीमचं विकी मोरे मैदानामध्ये कधी दाखल होईल, प्रेक्षकांना देखील प्रश्न पडून राहिलाय. फुलटॉस स्लाइस करत असताना फटका फसला होता, हवेमध्ये होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करत होता, परंतु त्याला अगदी चेंडूने गिरख्या खाण्यास भाग पाडलाय जाग्यावरती. चला पंचांनी खऱ्या अर्थानं रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. वेस्ट साइड साठी विमर साठी आता चेक केलं जाईल या ठिकाणी हा वेस्ट साइड आहे की नाही. बॅट्समन न्यू की बॅट्समन न्यू. नो बॉल. पंच 1 मिनिट मॅच थांबवा सर. सर 1 मिनिट मॅच थांबवा. 1च मिनिट. चला नो बॉल. तिसऱ्या पंचांनी देखील या ठिकाणी घोषित केलंय नो बॉल आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. नो बॉल. फ्री हिट होता, त्याच्यावरती ठोकलाय अजय शिर्केनं. हा दर्जेदार क्वालिटी षटकार. नो बॉल. आणखीन एक नो बॉल. बॉलर चेंज. 2 षटकार आलेत. नो बॉल आला, त्याच्यावरती पिकअप शॉट आपल्याला अजय शिर्केचा पाहायला मिळाला. खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मुगाई माता मुकपे या टीम कडनं. निराशजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पाटील या गोलंदाजाकडनं अशा प्रकारची गोलंदाजी कदाचित टीमच्या कॅप्टनला इथून अपेक्षित नसेल. ज्या प्रकारचा गोलंदाज या मैदानावरती सातत्यानं सराव करतो, जबरदस्त गोलंदाजी अष्टपैलू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि अगदी आपण पाहतोय त्यानं देखील खराब कामगिरी केली आहे. 2 नो त्याने देखील विमर टाकलेत. वैभव शेवाले आलाय ही ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये वेगानं क्षेत्ररक्षक आलाय, त्यानं त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय. चौकार. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये अजय शिर्केची आपल्याला पाहायला मिळते. टीमचा कॅप्टन आहे, टीमला लीड करतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत साकारतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 37 धावा धावफलकावरती. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैभव शेवाले. आणखीन एक चांगला फटका. बेकंड एरिया आहे, गॅप मधून चेंडूला काढलाय. मोठा चेस फिल्डर साठी. जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. डीप कव्हर बाउंड्री लाईन पार आलाय. आणखीन एक जबरदस्त चौकार. अजय शिर्के गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे या फलंदाजाचं. अगदी त्याच प्रकारची बॅटिंग
मेरिटनुसार आता फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. ज्या प्रकारचे चेंडू डिलिव्हर्ड होतात त्याच प्रकारची फटकेबाजी मैदानामध्ये करत असताना हा जे शिर्के आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या इथून जर पाहायला गेलो तर जाऊन पोहोचले 43 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटची मॅच लीग स्टेज मधील बरचसं भवितव्य या मॅच वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. मुगाई माता मुगपे त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय नेहा 11 या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. हा महासंग्राम, हे महायुद्ध, हे बाटल खऱ्या अर्थानं फार पाहण्यासारखं असणार आहे. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं आशिष देशमुख, नॉन स्ट्राईक वरती अजय शिर्के ज्याच्या बाट मधून चौकार षटकार आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय गोलंदाज प्रतीक जाधव. या गोलंदाजाला तिसऱ्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी सोपवली आहे. फील्डिंग मध्ये चेंजेस, चांगला चेंडू या बेली लाईन चांगली आहे. अचूक टप्प्यावरती अगदी आपण पाहतोय प्रतीक जाधवचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. गरज आहे डॉट बॉलची, कारण की धाबांचा आलेख जर पाहायला गेलं तर अगदी उंचावलाय. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तिथून डॉट बॉल फेकणं फार गरजेचं राहील आणि तेच काम आता मात्र मुगाई माता टीम साठी करत असताना प्रतीक जाधव आपल्याला पाहायला मिळतं. हा देखील फटका समोर लॉप केलाय. लॉंग ऑन आणि अगदी लॉंग ऑफच्या मधोमध त्या ठिकाणी टीमचा कॅप्टन पाहायला मिळाली एक सिंगल धाव. सिंगलने धाव फलक आपण पाहताय जाऊन पोहोचले 42 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रतीक जाधवचं त्याच्यावरती मात्र प्रति आले चढवता येत नाहीयेत फलंदाजांना. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, अगदी नियंत्रणामध्ये चांगली गोलंदाजी. फटका फसला हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आणि ही ते महत्वाची विकेट आली आहे. हा अजय शिर्के हाच टू द डिपार्ट, मोठी विकेट आली आहे नेहा 11 या टीम साठी. प्रतीक जाधवनं आणखीन 2 विकेट जर मिळवल्या, विकेट जर हॅट्रिक संपादित केली तर 40 वॉरियर्सचे पुरस्कर्ते भावेश देशमुख यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. खऱ्या अर्थानं त्यांच्या टीमचा हा गोलंदाज आहे, त्याच्यावरती आता पारितोषिक लागलं जात आहे, कारण की अगदी त्यांच्या टीमचं उज्ज्वल भविष्य आहे. इथून चांगली कामगिरी केली तर मात्र इथून येणाऱ्या अजून मॅचेस बाकी आहेत तिथे त्यांना अगदी त्यांचा कॉन्फिडन्स तिथून मात्र इथून ते कॉन्फिडन्स घेऊन त्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल प्रतीक जाधवचा विकी मोरेसाठी. हा फटका देखील फसला हवेमध्ये, पाठीमागे चाललाय. यष्टीरक्षक आलेत. एकच धाव इथून पाहायला मिळते. विकी मोरे अगदी आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. हा फलंदाज धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचले 43. आशिष देशमुख ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चांगला फटका. यावेळी अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चकमा देत चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या पलीकडे. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी त्या ठिकाणी चुका केल्यात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. इथून तुम्ही आपण अगदी पाहताय ही मॅच महत्वपूर्ण आहे. या मॅच मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे, तुम्हाला फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगलं काम करायचं आहे. तिथे तुम्ही चुका करताय आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं चुकीला माफी नाहीये. हा चौकार आला आशिष देशमुखच्या बॅटमधून. या चौकारानं धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली आहे 47 धावा धाव फलकावरती. आमच्या साथीनं स्कोररच्या भूमिकेमध्ये शिवम लोभी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर सारी मेहनत त्यांची या स्पर्धेमध्ये. कट केलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय क्षेत्ररक्षक आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकी मोरेला इथून परतावं लागेल.
धावा धावफलकावरती आपण पाहताय 47 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आपण पाहताय कैलास रुठे हा नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कट केलाय डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अनिकेत, आपण त्याला पाहताय. चांगली फिल्डिंग, तेवढंच चांगलं फेकी देखील पाहायला मिळेल. एक धावेतून कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 48 धावा धावफलकावरती. बॅक टू द बॉलर हा फटका केलाय. त्या ठिकाणी सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न अगदी सहजरित्या कंप्लीट झालाय. चांगलं क्रिकेट आता मैदानामध्ये खेळलं जातं. अगदी आघाडीच्या 3 षटकांमध्ये धावा अगदी आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहायला गेलं ना तर आता थोडासा संयम दाखवला जातोय. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आखूर टप्प्याचा चेंडू अतिरिक्त उचली घेतली. पंच दर्शवतायत इट्स अ वाईट बॉल. अगदी डोक्याच्या वरून निघून गेलाय. अव्वंतरची धाव आली आहे. प्रतीक देखील या षटकामध्ये थोड्याशा चुका करताना पाहायला मिळतोय. संघाचा अर्धशतक इथून कंप्लीट झालाय. 50 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांची मॅच आहे. टार्गेट आता नेहा 11ला सेट करायचं आहे आणि त्या टार्गेटच्या हा अगदी दिशेने ते निघालेत. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक त्यानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मुगाई माता मुक्पे या टीम कडनं गोलंदाजी करत असताना प्रतीक या गोलंदाजाची युवा टॅलेंट आहे. मुगाई माता मुक्पे टीमचं हा व्हाईट बॉल आला. अवांतर दाब आली. जशी आपण गोलंदाजाची प्रशंसा केली त्यानं मात्र एक खराब चेंडू डिलिव्हर केला. 51 धावा धावफलकावरती या व्हाईटच्या साह्यानं आपण पाहताय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारत होता, परंतु एक खराब चेंडूनं थोडस प्रेशर करून घेतलं स्वतःवरती. पंचांकडे अपील केली जाते. तिसऱ्या पंच एज चला फलंदाजानं स्वतःहून दर्शवलाय माझ्या बॅटला चेंडू स्पर्श झालाय. इथे फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. चांगला चेंडू. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. तर एकंदरीत 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं आणि निर्णायक षटक आता आपल्याला पाहायला मिळेल. या निर्णायक षटकामध्ये टार्गेट सेट केलं जाईल. किती धावसंख्येचं टार्गेट इथून आता आपल्याला पाहायला मिळेल.
प्रतीक जाधव आला दुसरं स्पेल घेऊन. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. पाठीमागे चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये थोडस अगदी पाहतो आपण फंबल पाहायला मिळालं, परंतु एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त नाहीये. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रतीक जाधवचं दुसरं स्पेल. पहिल्या स्पेल मध्ये अप्रतिम कामगिरी आणि दुसऱ्या स्पेलची जबाबदारी अगदी मनोज कदमनं त्याच्याकडे दिली आहे आणि त्या स्पेल मध्ये देखील अगदी पहिला चेंडू एक धावताना या ठिकाणी दिली आहे. चांगली गोलंदाजी साकारत असताना प्रतीक जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अगदी अंगावरती आला. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच सांगतायत लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. धावफलकामध्ये ऍड केली जाते. 53 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकामध्ये देखील प्रतीक जाधव साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. कैलास आणि त्याच्या साथीनं किरण अगदी त्यांना अद्यापही स्वर गवसलेला नाहीये. फटका चांगला आहे. उंच खेळलाय. लांबी किती मनोज कदमच्या हातामध्ये जाईल एवढीच लांबी प्राप्त केली आहे. आली आणखीन एक विकेट. चला फलंदाज लवकर जा मैदानामध्ये. धावत गेले तरी चालेल. षटकातील अगदी 3च चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 53 पाहायला मिळतात. चांगली सुरुवात अजय शिर्के यांनी केली होती. फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला दिला होता, परंतु तो स्टार्ट अगदी राखता आला नाहीये पाठीमागच्या फलंदाजांना. तो स्टार्ट कायम राखणं देखील गरजेचं होतं. एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु अजय शिर्के बाद झाल्यानंतर अगदी टीम बॅकफुट वरती पाहायला मिळतीये. राकेश कवटे हा उंच खेळलाय हवेमध्ये. एसटी रक्षक चेंडूला जज करतायत. नयन दरेकरने पकडली आहे झेल. शेवटपर्यंत नजर चेंडूवरती होती. आणखीन एक विकेट आली आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावत जा फलंदाज, धावत जा. अजून दुसरं सत्र बाकी आहे. थोडस कालक होत आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका येणार का? चांगली टोटल इथून उभा राहणार का? हे बरेचसे प्रश्न आता प्रेक्षकांना देखील पडलेत. त्या प्रेक्षकांच्या प्रश्नांचं उत्तर इथे मिळेल का? हारी गेला मैदानामध्ये आपण पाहतो. ऑन स्ट्राईक त्याला आपण पाहायला मिळेल. प्रतीक जाधवचं कौतुक करायला हवं. ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली आहे, अप्रतिम गोलंदाजी साकारली आहे. याबली ऑन साईडला फ्लिक केलाय. फाईन केले. चाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हारीच्या बाट मधून आलाय. हा चौकार लय भारी. चांगला फटका. खऱ्या अर्थानं चेंडूला पहिले येऊ दिलं, त्यानंतर अगदी आपण पाहतोय हलक्या हातानं ग्लान्स करत असताना फाईन लेग मध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले. चौकाराच्या साह्यानं अगदी 57 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतील. या इनिंगचा पहिल्या सत्राचा शेवटचा चेंडू प्रतीक जाधव याचा पुनश्च एकदा हारीसाठी. चांगला फटका समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करत असताना सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. हा अगदी किपर एंड कडे फेकी झाली आणि नयन दरेकर यांनी काम तमाम केलं. एकच धावली. 58 धावा धावफलकावरती टार्गेट आहे ते 59 धाव संख्येचं. जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. या ऐकूया आपण शिवम लोभी यांचा आवाज.
चला इथून सामना स्पीडअप करा. फिल्डिंग करणाऱ्या नेहा 11ला फार नम्रतेची विनंती आहे. अंधारात आपल्याला सामना खेळवायचा नाहीये. त्याचप्रमाणे बॅटर्सना देखील विनंती आहे की फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये लवकर जा. आपला बॅटिंग लाईनअप देखील आपण अगोदरच रेडी ठेवा. सायंकाळचं हे सत्र आपण पाहतोय सूर्य अस्ताला गेला असताना अंतिम सत्राच्या दिवसातील लीग स्टेज मध्ये आपण पाहताय 59चं लक्ष. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आशिष देशमुखच्या डोक्यावरून पाहत राहील आशिष देशमुख. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला संघर्षाचा संघर्षमय चौकार. चार धावसंख्येनं धाब्याचा श्री गणेश गेलाय. अनिकेत पाटील याच मैदानावरती सातत्यानं सराव करत आलाय. कोलाट टाकलाय बॉल अतिशय वेगवान पाठीमागे फाईन लेग मध्ये. शॉर्ट फाईन लेग मध्ये जबरदस्त फिल्डिंग आपण पाहताय. रितेश गवलीनं किमान 4 धावा वाचवल्यात. लेग स्लिप मध्ये आपण पाहताय रितेश गवली जबरदस्त फिल्डिंग. 2 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती धावफलकावरती 4. 3 बॉल मध्ये धावसंख्या 4 अंकावरती बॉल नंबर 4. फलंदाज होतो इथे त्रिफलाचित. सहा धावा धावफलकावरती. मुगाई माता मुकपे संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या धावसंख्येवरती. प्लीज थोडं स्पीडअप करा, सहकार्य करा. बॅक पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग पुन्हा एकदा. रनआउटची दाट शक्यता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नयन दरेकरला मिळालंय जीवनदान या मॅच मध्ये. होत्याचं नव्हतं झालं. अगदी सहजरित्या बॉल यष्टीरक्षकाकडे फेकला असता तर इथे मात्र फलंदाज नयन दरेकर मैदान सोडून बाहेर परतला असता. परंतु जरतरचं हे समीकरण केलेली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला नाही आहे माफी. धावा मिळतात पहिल्या षटकामध्ये. टोटल 6 अंकावर धावफलक जाऊन पोहोचलंय. मनोज कदमला आता इथून हल्ले चढवावे लागतील. ताकद आहे. लक्ष धावसंख्या आहे ती 6 या धावफलकावरती. आता 53 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 24 बॉल 53चं लक्ष अजूनही गाठायचे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. बॉलर नेम प्लीज. हरी गोलंदाजी मार्क वरती.
हरीचा पहिलाच बॉल, वेगवान फटका खेचायचा प्रयत्न, लेग बिफोरची अपील, लाऊडली अपील करत असताना अंपायरनं फिंगर गोजप करत असताना लागलाय महत्वाचा धक्का. कॅप्टन डिपार्ट हॅज टू डग आउट. नवीन फलंदाज वैभव शेवाले मैदानाच्या आतमध्ये. संपूर्णपणे आता अडचणीत आहे मुगाई माता मुकपे. इथून आता प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या थांबले 6 या धावसंख्येवरती. 23 बॉल 53 हे लक्ष. मध्ये मध्ये आक्रमण दाखवावं लागेल फलंदाजांना, आक्रमकता धारण करावी लागेल. या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी सायंकाळच्या दमट वातावरणामध्ये बॉल सीमा रेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होणं फार कठीण असतं आणि या परिस्थितीमध्ये करून दाखवावं लागेल ते टीम मुगाई माता मुकपेच्या या फलंदाजांना. वैभव शेवाले ऑन द मार्क. कोलाट टाकलाय बॉल, फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षकाच्या समोर बॉल पडतोय तोपर्यंत काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक राकेश येईल, बॉल फेकेल तोपर्यंत मिळते या बॉल वरती. टोटल धावा 2-2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावफलकावरती 8 या अंकावरती. 8 धावा धावफलकावरती आपण पाहताय. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय, नजाकतीचा फटका, डीप फाईन लेगला बॉल जाईल अतिशय वेगानं, सीमा पार येतोय चौकार. लाईनचा फटका खेचायचा प्रयत्न होता, वेग प्रचंड होता हरीच्या बॉल वरती. बीट झालाय फलंदाज, निर्धाव चेंडू. निर्धावानं 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या इकॉनॉमीनं धावसंख्या आहे ती धावफलकावरती. 3 बाद 12, 47 करायचे बॉल शिल्लक आहेत 18. तिसरं षटक येईल प्रगतीपथावरती. देऊया संधी डीजे मास्टरला. स्पीड अप. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये मिडल ऑर्डरचे षटक कॅप्टन अजय शिर्के. लिव्ह केलाय बॉल, फलंदाजानं दिशा माहिती आहे खराब आहे. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. इट्स अ वाईट बॉल, अंपायर डिसिजन. वाईट बॉल नाही, अतिरिक्त धाव धावफलकावरती जाऊन पोहोचले ते 13 धावा धावफलकावर. 47 पर्यंत पोहोचायचंय, त्यामध्ये कमी करूयात. 46चं लक्ष अजूनही आहे. पुन्हा एकदा वेगवान बॉल, दिशा इथे पुन्हा खराब आहे. नयन दरेकरला एक जीवनदान मिळाले. मॅच मध्ये रनआउट होऊ शकला असता, परंतु तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत मुगाई माता मुकपे टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या धावसंख्येवरती. साथी स्कोरर आदित्य सुर्वे सांगत असताना जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये. याचा कॉमेंटेटर आहे स्कोरर. धीम्या गतीचा बॉल, डाऊन द ग्राउंड केलाय बॉल. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित.
बॉल उचलेल फेकेल ऋतिक, डिरेक्टली हिट. आणि इथे आता मात्र पाहावं लागेल, पंचांनी रेफर केला डिसिजन. चला क्विक आपण डिसिजन द्या आणि त्यानंतर आपण मॅचला करूया सुरुवात. डिसिजन पेंडिंग, DRS रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय आमच्या पंचांनी. बॅट्समन इथून होईल आउट. डायरेक्ट हिटच्या मदतीनं इथे फलंदाज होतोय बाद. दुसरीचा प्रयत्न करायचा होता, अतिघाई संकटात नाही. एक धाव इथून ऍड होईल. धावसंख्या 15 या अंकावरती. 44 अजूनही हवा आहेत. नवनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजय शिर्के पुन्हा एकदा सज्ज. वेगवान बॉल, फटका अप्रतिम आहे. टायमिंग पाहावं लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र लॉंग ऑनला पकडली जाईल. किरणच्या माध्यमातून कॅच. आणखी एक फलंदाज होतोय बाद. दिनेशच्या माध्यमातून पकडली जाईल कॅच. आणखी एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये जातोय. समीकरण आता थोडं कठीण होत असताना आपण पाहताय धावसंख्या अजूनही करायचे 44. बॉल इथून शिल्लक असतील 16 बॉल 44चं इक्वेशन. प्रत्येक बॉल मध्ये मोठा फटका हवा. या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय, मी मागाशीच म्हटलं की बॉल सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होणं फार कठीण आहे आणि या परिस्थितीमध्ये मोठ्या फटक्यांचा प्रयत्न. राहुलचा फटका डीप फाईन लेगला फ्लिक केलाय. नजाकतीचा फटका दाखवलाय. बॉल जाईल सीमापार चौकार. पंधरा बॉल 40 धावसंख्येची गरज आहे. 19 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेचायचा प्रयत्न, हेच करायचंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु काय गोलंदाजी आहे. यष्टीरक्षकाची चुकी आणि इथे मात्र मिळते चोरटी धाव. एक अतिरिक्त धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. 49 39 अजूनही करायच्यात. 59चं लक्ष्य. सायंकाळचं सत्र आपण पाहताय, अगदी दमट हे वातावरण. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन त्याच मदतीने आपण पाहताय. फील्ड रिस्ट्रिक्शन्स मध्ये सातत्यानं बदल. क्षेत्ररक्षकांची व्ह्यू रचना आपण पाहताय. लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर स्वीपर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. बॅकफुटला जाऊन फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन अवेलेबल. बॉल पकडेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत मिळते सिंगल न धावसंख्या ती 21. 38 अजूनही करायचे. बॉल शिल्लक येते. या षटकातील एक चेंडू धरत असताना आपण पाहताय 13 बॉल, इक्वेशन 38 या धावसंख्येचं. मोठा फटका कुठून तरी हवाय. मोठा फटका मुगाई माता मुकपे टीमला. अक्रॉस द लाईनचा फटका, फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. राहुल, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. इट्स अ डॉट बॉल. अंतिम 12 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे. चला लगेच षटक मार्गस्थ करा. अजय शिर्के यांना विनंती आहे. ओव्हर नंबर 4 महत्वपूर्ण षटक आहे. पहिलाच बॉल खराब फेकत असताना इट्स अ वाईट बॉल. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेरून फेकलेला बॉल अंपायरनं दंडित करत असताना इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. धावसंख्या आहे ती 22. सध्याची गरज आहे बॅटची कडा. फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार.
26 धावा धावफलकावरती 33 करायचे बॉल शिल्लक आहेत 11. प्रत्येक बॉल मध्ये 3 धावा अपेक्षित आहेत. मोठे फटके इथून खेळावे लागतील. नयन दरेकरला जीवनदान मिळालंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊ शकला असता. सातत्यानं उल्लेख करत असताना त्याचा फायदा घ्यायचा आहे. आणखी एक अक्रॉस द लाईनचा फटका मारण्याचा प्रयत्न जबरदस्त, परंतु यावेळी क्षेत्ररक्षण अवेलेबल आहे. प्रोटेक्शन अवेलेबल. स्वतः कर्णधार अजय शिर्के. रन मिळते या बॉलवरती फक्त आणि फक्त एक. धाव संख्या आहे ती 27. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. मुगाई माता मुक्पे 10 बॉल 32चा इक्वेशन. राहुल या मॅच मध्ये कमबॅक करून देईल का मुगाई माता मुक्पे टीमला? मॅच अजूनही संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतात क्रिकेटमध्ये. फटका चांगला आहे. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका होता जबरदस्त. बॉल फेकतोय क्षेत्ररक्षक. रन मिळते या बॉलवरती 1-28. एकेरीनं नव्हे तर मोठ्या फटक्यानं पुढे सरकायचं आता मुगाई माता मुक्पेला. किरण पाटेकर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय गावठाण यांकडून. आणखी एक टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. वेगाने येतोय. लॉंग स्टॉप मध्ये बॉल कन्व्हर्ट करतोय. धावा मिळत आहेत या बॉलवरती पूर्णपणे 1-1च्या मदतीनं. आदित्य सुर्वे सांगत असताना धाव संख्या 29. 59चा पाठलाग करायचा आहे. अजूनही धावा करायच्या 33. धाव संख्या ती 29. टप्प्याचा बॉल जबरदस्त यष्टी रक्षण आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. राहुल बॅक टू द डगआउट. प्रतीक बॅटिंग मार्क वरती. 30 धावसंख्येची इथून गरज आहे. अंतिम 6 बॉल 26 धावसंख्येची गरज आहे. 23 हव्या असताना कैलास रुटेचा संघर्ष या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. आता इथून नयन दरेकर एक आकस्मिक इनिंग साकारेल का मैदानाच्या आतमध्ये? मुगाई माता मुक्पे संघाच्या सर्व खेळाडूंचं आणि या प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं या मॅच मध्ये. 6 बॉल 26 ची गरज, परंतु स्वतःच्या मैदानावरती दिनेश पाटील वरती जबाबदारी ठेवली कॅप्टन अजय शिर्के ने या मॅच मध्ये. हम भी डुबेंगे और आपको भी साथ लेके डुबेंगे या ताशेने या मैदानाच्या आतमध्ये अजय शिर्केनं केलेली रणनीती आणि ते डावपेच खऱ्या अर्थानं सिद्ध होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आता अंतिम 6 बॉलचा डावपेचचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. काय होईल या मॅच मध्ये? पहिलाच बॉल लाईन चेक केली जाईल. निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं प्रेशर मध्ये पुन्हा एकदा मुगाई माता मुक्पे संघ. 5 बॉल 26 धावसंख्येची गरज. सामना संपलेला नाहीये. तुमचे संघर्ष फार महत्वाचे आहेत. नयन दरेकर फटका चांगला आहे. दमदार टायमिंग, परंतु मध्ये आला क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ मध्ये पकडली जाईल कॅच. नयन दरेकर फलंदाज बाद. चार बॉल अंतिम शिल्लक आहेत. त्याला फास्ट केला प्लीज. खूप उशीर झाला आज या सामन्यांना. आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये अगदी सहजरित्या सामने कव्हर झाले होते. जबरदस्त फटका डाऊन द ग्राउंड बॉल. प्रयत्न नाकाम ठरतील. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. नो +4
शिरकाव करेल का मॅच मध्ये पुन्हा एकदा मुगाई माता मुकप्या संघ ऐन मोक्याच्या वेळी नो बॉलची धोक्याची घंटा दिनेश पाटीलनं केली आहे का चुकी या मॅच मध्ये. धाव संख्या टोटल मिळतील धाव फलकावरती 5. 6 क्षेत्ररक्षक आपण सीमा लगत लावलेत. 5 लावण्यासाठी प्रतिबंधता असते आणि तिथे मात्र इथे चुकी करत असताना बघा पंचांचं आमच्या लक्ष किती अचूकरित्यानं पाहता आपण या स्पर्धेमध्ये. या तीनही पॅनल अंपायर पॅनलचं मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. 4 बॉल आता 21 ची गरज. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे विकी मोरे. बॉल खाली येतोय. बॉल फेकते तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगलला धाव संख्या 39. 59 चा पाठला करत असताना 20 ची गरज आहे. बॉल शिल्लक येते टोटल 3 बॉल 20. एखादी आणखी एक चुकी हवी आहे मुगाई माता मुकपे टीमला दिनेश पाटील याच्याकडून. परंतु आता प्रत्येक बॉल चांगल्या रीतीने फेकण्याचा मानस आहे. फिल्डिंग देखील आपण पाहतोय सहजरित्या होत असताना बॉडी लँग्वेज दर्शवत असताना जाताना एक एक गुण खऱ्या अर्थानं अजय शिर्के यांचा नेहा 11 संघ देखील घेऊन जाईल याच आशेने ते घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. 40 धावा धावफलकावरती. 59 करायच्यात. 19 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 2. वाईट बॉल. 2 बॉल आता 18 ची गरज आहे. 41 धावा धावफलकावरती. कुठेतरी कमी पडला अनन्या मुगाई माता मुकपे संघ. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी आता आपण पाहताय ग्रुप खऱ्या अर्थाने डी ग्रुप मध्ये फार चुरस निर्माण झाली होती परंतु मुगाई माता मुकपेने नाराज केला मॅच मध्ये. यारकर लेन जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक सिंगल. 42 धावा धावफलकावरती. अंतिम एक बॉल लीग स्टेज मॅच मधील आपण पाहताय. 8ही खऱ्या अर्थाने आता म्हणूयात सुपर 8 मध्ये संघ मिळालेत. औपचारिकता बाकी आहे. दिनेश पाटील बॅटची कडा. लॉंग स्टॉप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. रन मिळणार नाहीये. सामना जिंकलाय नेहा 11 40 सरकार या ग्रुप मधून खऱ्या अर्थानं पुढे सरकला. त्यानंतर आपण पाहताय निर्भी दिविशा चॅलेंज